चला आज आपण अगदी झटपट सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी बनवणार आहोत। 1 किलो चिकनची बिर्याणी बनवणार आहोत बघा। तर इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। त्यामध्ये खडे मसाले बारीक करून टाकले आहेत न भाजता। आलं लसूण पेस्ट, दही, कोथिंबीर। आता काही आपण हे सुके मसाले टाकणार आहोत। लाल मिरची पावडर टाकायची आपल्या आवडीनुसार। आपण आलं लसूण वाटता वेळेस हिरवी मिरची सुद्धा वाटून घेतली होती, त्यामुळे मिरची थोडी आपल्या अंदाजाने टाकायची। हळदी टाकायची आहे 1 छोटा चम्मच, अर्धा चम्मच गरम मसाला आणि थोडासा धनेपूड टाकले आहे। आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे। 1 किलो चिकनसाठी मी अर्धा किलो दही घेतलं होतं। आणि हे व्यवस्थित असं हाताने मिक्स करून थोडा वेळ आपण याला मॅरिनेट करून घेणार आहोत, म्हणजे चांगले चिकनमध्ये मसाले मुरतील अशा पद्धतीने मॅरिनेट करायचं आहे। ही बिर्याणी झटपट होते, फार वेळ लागत नाही आणि कोणत्याही तांदळाची आपण ही बिर्याणी बनवू शकतो। आता मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की मी तांदूळ कोणता घेतला आहे ते। हे व्यवस्थित चांगलं असं या चिकनला लावून घ्यायचा आहे मसाला। आणि त्याचबरोबर मी चिकन कंटकी किंवा रोस्टेड म्हणतो आपण, ते सुद्धा करणार आहे। तर हे अर्धा किलो चिकन घेतलं आहे, त्यामध्ये रोस्टेड मसाला टाकला आणि थोडासा मैदा टाकला 2 चम्मच एवढा। मैदा नसेल आपल्याकडे तर आपण तांदळाचं पीठ देखील टाकू शकतो। आणि हो, अजून याच्यात आलं लसूण पेस्टही टाकू शकतो आपण, मी नाही टाकली, मी फक्त रोस्टेड मसाला घेतला आहे यामध्ये आणि मैदा। इकडे ही बिर्याणीची तयारी बघा चालू आहे। कोथिंबीर, कांदा असा बारीक स्लाइस करून घेतले आहे। लसूण आपण टाकलेला आहे, यामध्ये कोथिंबीर टाकली, परत वाटता वेळेस सुद्धा घेतली होती आणि नंतरही टाकली आहे। आता तांदूळ शिजण्यासाठी आपण पाणी ठेवलं आहे या मोठ्या पातेल्यामध्ये। तांदूळ शिजायला छान असं मोठं पातेलं घ्या, म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित तांदूळ फिरवून घेता येईल आणि छान तांदूळ शिजतील देखील यामध्ये। आता या पाण्यात आपण काही खडे मसाले सुद्धा टाकून घेणार आहोत। 2-3 काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची आणि तेजपत्ता टाकायचा, म्हणजे स्वाद छान येतो या तांदळाला। थोडंसं तेल आणि मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये। पाण्याला उकळी आली की आपण यात जे भिजवून घेतलेले तांदूळ आहे ते शिजवण्यासाठी टाकणार आहोत। मीठ थोडंसं जास्त टाकायचं, आपण भात शिजवतो ना त्यावेळेस मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं। मीठ कमी झालं तर अजिबात भात चांगलं लागत नाही बघा, आणि वरून सुद्धा घेता येत नाही। त्यामुळे शिजवता वेळेसच थोडंसं जास्त टाकायचं, खूप जास्त सुद्धा नका टाकू, नाही तर भात खारट होऊन जाईल, म्हणजे जी बिर्याणी बनवत आहोत ती खारट होऊन जाईल। आता दुसरीकडे एक कढई किंवा असं पातेलं घेऊन त्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घ्यायचं। यात आपल्याला कांदा तळूनही घ्यायचा आणि चिकन शिजायला सुद्धा टाकायचं आहे, त्यामुळे थोडंसं तेल जास्त प्रमाणात टाकायचं आणि उभा बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। याने सुद्धा बिर्याणीला एक छान वेगळी चव येते। तर हा तळलेला कांदा नक्की टाका। पुदिना असेल तर पुदिना सुद्धा टाका, त्याने पण छान बिर्याणी होते बघा। आता हा कांदा जो आहे तो लालसर एकदम असा तेलात तळून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने बघा। याच तेलात आपण चिकन सुद्धा शिजायला टाकणार आहोत। आता हा तळलेला कांदा काढून घ्यायचा, थोडासा प्लेटमध्ये काढून ठेवायचा आणि थोडासा या मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये टाकायचा आहे।
आता हे जे चिकन आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते या तेलामध्ये टाकून चांगलं असं फ्राय करून घेणार आहोत आपण. फ्राय म्हणजे छान परतून घ्यायचं तेलावरती, म्हणजे ना हे खूप छान असा मसाला तयार होईल चिकनचा. एक 2-3 मिनटं याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. दही छान शिजेल आणि जे आपण काही मसाले टाकले आहेत ते सुद्धा मस्त असे या चिकनमध्ये शिजले जातील बघा. थोडी वेगळ्या पद्धतीने ही बिर्याणी बनवत आहे, नक्की बनवून बघा. आता चिकन शिजते तोवर आपण हे जे आपण बारीक कोलम तांदूळ घेतलेला आहे छान असतो ते आपण या उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि 70% हा भात आपण शिजवून घेणार आहोत, फार जास्त शिजवायचा नाही. आता इकडे भातही शिजतो आणि तिकडे चिकनसुद्धा बघा मस्त असं तेल सुटलं आहे. छान शिजवायचं आहे 5 ते 10 मिनटं. नंतर आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. आपण जे कंटकीसाठी चिकन मुरवण्यासाठी ठेवलं होतं मसाला टाकून ते सुद्धा आता तयार झालं आहे. आणि भात बघा शिजला, 70% शिजला की असा आपण या चाळणीवरती काढून घेणार आहोत. म्हणजे ह्यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं, नाही तर भात पूर्ण शिजला जाईल आणि जास्त शिजला जाईल, त्यामुळे काढून घ्यायचं आहे. आता ज्या पातेल्यात आपण भात शिजवला होता त्या पातेल्यात हे शिजवलेलं चिकन टाकायचं आहे बुडामध्ये आणि वरून आपण हा जो शिजवून घेतलेला भात आहे तो असा त्याचा थर द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हा संपूर्ण भात टाकून घ्यायचा आहे. यावर तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर मस्त असं टाकू शकता. आणि जो आपण रस्सा ठेवला होता या भाजीचा तो सुद्धा वरून टाकायचा आहे, म्हणजे सर्व भाताला छान अशी चिकनची चव लागेल. आणि वरून राहिलेला तांदूळ आहे म्हणजे शिजवलेला भात तो टाकून घ्यायचा आहे. झाकण ठेवून आपण याला 2-3 मिनटं वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे छान असा हा चिकन बिर्याणी तयार होईल. तर मी 1 किलो चिकनसाठी 1 किलो तांदूळ घेतला आहे, कोलम तांदूळ. तांदूळ तुम्ही कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता, प्रमाण सारखं घेतलं आहे. आता झाकण ठेवून आपण 2-3 मिनटं हे तांदूळ शिजवून घेतले आहे यामध्ये. आणि आता 2 मिनटासाठी या साईडच्या गॅसवर झाकून ठेवणार आहोत. इकडे कंटकीसाठी तेल गरम करायला ठेवलं होतं, ते सुद्धा तळून घेऊ आपण. मस्त चिकन बिर्याणी सोबत अशी ही मसालेदार कंटकी किंवा रोस्टेड छान लागते. आणि मस्त दह्याचा रायता किंवा कोशिंबीर खूप छान लागते बिर्याणीसोबत. नक्की करून बघा. आता हे चिकन जे घेतलं आहे मी तळण्यासाठी ते बोनसहित चिकन घेतलेलं आहे.
म्हणजे बोनलेससुद्धा तुम्ही घेऊ शकता, पण मी हे अख्खे असे पीस घेतले आहे. स्वच्छ धुवून यामध्ये मसाला मुरत ठेवला होता. आता तेही तळून घेणार आहोत आपण. कडक तेल होऊ द्यायचं आणि चांगले असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता कलर आणि किती सुंदर असा मसाला लागलेला आहे त्याला. इकडे बिर्याणीसुद्धा तयार झाली आहे. तर हा आहे आजचा आपला बेत, चिकन बिर्याणी. मस्त कंटकी. कशी झाली नक्की कमेंट करा. खाऊन बघते मी थोडीशी शिजली का नाही, म्हणजे तांदूळ आधीच आपण शिजवून घेतला होता.